या धाडावी तीर्थाशी एक आहे, माणसानं आपले पैसे एखाद्याला दिले, एखाद्याला पैसे उसने जर दिले आणि त्यानं जर परत दिले नाही तर त्रास वाटतो का नाही? पण शास्त्र सांगतं दोन गोष्टीला एखाद्याला आपण पैसे दिले आणि त्यांनी बुडवले तरी पुण्यच आहे माणसाला. ते कोणतं कोणतं? एखादा जर तीर्थयात्रा करत असेल तर आणि एखाद्याच्या घरात लग्न असेल तर त्याला जर आपण पैसे दिले ते बुडाले तरी त्याला पाप नाही ना, आपल्याला उलट पुण्य आहे. मला जायचे तीर्थयात्रेला असो. हो, मोल देऊन या धाडावे तीर्थाशी, आला गेला त्याशी अर्ध पुण्य. चला, अर्थ काय, विचार काय सांगत होते? सुखासुखी जावं. कसं जावं? वाचे विठ्ठल नाम घेऊ, देवाचं नाव घेत तीर्थयात्रा करावी. नाहीतर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थयात्रा करत असताना देवाचं नाम चिंतन करत करावी. नाहीतर तीर्थयात्रेला गेला नामाचं चिंतन जर केलं नाही तरी ते व्यर्थ. हे हरिपाठातल्या दुसऱ्या टप्प्यातला पहिला अभंग आहे. गमत लय गोड आहे हरिपाठातली. आता दुसऱ्या टप्प्यातला शेवटचा अभंग हरिवंश पुराण. बघा बरं, तीर्थयात्रा केली आणि नामसाधना जर केली नाही तर तीर्थयात्रेला अर्थ नाही. आता शेवटचा अभंग काय सांगतो? हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेणे काही, तया नरा लादले, वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. म्हणजे त्यांनी नामचिंतन केलं तर सगळ्या तीर्थाचं पुण्य त्याला मिळतं. पण त्यांनी सगळी तीर्थयात्रा केली पण नामचिंतन केलं नाही, त्याला अर्थ उरत नाही. तीर्थयात्रा हे निमित्त आहे. तीर्थाला गेल्यानंतर उठी रे उठी बाळा तू तीर्थे रे हिंड. कारण काय, चांगल्या देशात गेलं की माणसाला चांगले विचार स्फुरतात. अट्टल वारकऱ्यांनी बिअर बार मध्ये हरिपाठ म्हणून दाखवावा आणि अट्टल बेवड्यांनी मंदिरात बसून दारू पिऊन दाखवावी, शक्य नाही, अवघड आहे. तो वातावरणाचा काय आहे परिणाम. काय काय मंदिरात शक्य आहे, तर काय काय तपस्वी लोकांनी तप केलंय तिथं. अशी ठिकाणं सोडा, पण जिथे नित्यानं साधना होते, हो शक्य आहे का? बुवा किती अट्टल दारुडे असू द्या, माऊलीच्या समाधीच्या पुढे आपण शेजार तिला बसतो, तिथं बसून दारू पिऊ म्हणा बरं, कोणाचीच हिंमत नाही. रंगनाथ बुवा, हो पुजारी आपलं, कोणाचीच हिंमत नाही. ध्यानात ठेवा. का नाही? त्या क्षेत्राचा तो काय असतो महिमा. वेळ माझ्याकडे कमी आहे, विस्तार करत नाही. चांगल्या तीर्थात गेल्यावर नामचिंतन घडतं. मुख्य उद्देश नामचिंतनाचाच आहे. श्रीमद भागवतामध्ये विदुरजीचं चरित्र आलेलं आहे आणि विदुरजी तीर्थयात्रेला कसे गेले आणि तिथं तीर्थयात्रेत त्यांनी काय आचरण केलं याचा गोड विचार अगदी भागवताच्या सुरुवातीला येतो. चला, अजून काय करावं? वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, तीर्थयात्रा सत्पुरुषाच्या सहवासात करावी. त्याचे दोन कारण. एक तर तीर्थामध्ये जाणं फळ देत नाही, तीर्थामध्ये आपली श्रद्धा फळ देते. तुकोबराचं प्रमाण सांगू, तीर्थी भाव फळे. तीर्थी काय फळे? भाव फळे. आणि भाव कधी निर्माण होतो? मग आपण वृंदावनला गेलो गुरुजी, आणि वृंदावनला गेल्यानंतर एखाद्या साधूनं सांगितलं, बाबा हा ब्रह्मांड घाट आहे, असं याच घाटावर माझ्या कृष्णाने माती खाल्ली होती. किती आदर वाटतो त्या जागेबद्दल. काय वाटतं त्या जागेबद्दल? आदर. अरे बाबा हा डोह आहे, हा डोह सामान्य नाहीये. या डोहाच्या शेजारी तुकोबराने 13 दिवस अनुष्ठान केलं आणि या डोहातून माझ्या तुकोबराचे अभंग वर आले. काय वाटतं? बाबा डोंगर डोंगर नाहीये. इथे तुकाराम महाराजांनी 14 दिवसात देवाचा या गुहेत बसून साक्षात्कार करून घेतला. असा त्या स्थानाचा महिमा सांगितला. तिथं भाव निर्माण होतो. पण हा महिमा सांगायला कोणीतरी साधू असला पाहिजे. म्हणून साधूच्या सहवासात यात्रा करायची. हो, यात्रा करायची. ते विधी आहेत. पुन्हा कोण्या तीर्थात किती राहावं? काशीमध्ये गेल्यावर 3 रात्र राहावं असा नियम आहे. काशीचा विधी किती आहे? 3 रात्र. हो, इथं यात्रा काढणार कोणी नसलं तर सांगतो पुढचं. एक मुक्काम काळभैरवाचा करावा लागतो, एक मुक्काम गंगेचा करावा लागतो आणि एक रात्र विश्वनाथा करता राहावं लागतं. तेव्हा त्याचं फळ आहे. चला, कशी करावी हे झालं. का करावी त्याचे 2च उद्देश सांगतो. का करावी? आमच्या पूर्वजांनी केली म्हणून करावी आणि अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं म्हणून करावी.
अंतःकरणातले मल विक्षेप दोष जातात म्हणून करावी. अज्ञानाचा भाग होता माझे श्री, मनोनी फिरविले देशोदेश. तीर्थावळीतलं प्रमाण आहे. जेव्हा तीर्थयात्रा करून नामदेवराय आल्यानंतर देवाने विचारलं, नामा कस काय झाली यात्रा? आता दोनच प्रमाण सांगतो, आता पूर्ण वेळ नाही आपल्याला. तीर्थयात्रे प्रति बोळविला नामा, आणि प्रयागादी तीर्थ करून आकाशी नामा रावळाशी येता झाला. सगळा मधील सर्व विस्तार अशक्य आहे. हो ऐका, तेव्हा नामदेवराय म्हणतात अज्ञानाचा भाग होता माझे श्री, म्हणून फिरवले देशोदेश. माझ्या डोक्यात काहीतरी अज्ञान भरलं होतं देवा, म्हणून ज्ञानोबराच्या संगतीत मला तू फिरवलं, पण तू अज्ञान माझं गेलं. याकरता यात्रा करावी, ज्येष्ठांनी केली ती करावी. आता एकच प्रश्न, कोणती करावी? एक म्हातारं मला भेटलं, म्हटलं बाबा यात्रा झाली ना? म्हणे बाबा 4 धाम केले, 12 ज्योतिर्लिंग केले, शक्तिपीठ झाली, अष्टविनायक झाले म्हटले, चतुस्थळी झाली म्हटले, केदाराचे 4 धाम झाले म्हटले. मग आता कोणती यात्रा राहिली? मला अहो महाराज ती चीन मधली मानसरोवर कैलास यात्रा झाली म्हटले. मग आता कोणती राहिली? ते महाराज आता सगळ्या यात्रा झाल्या, एकदा गोवा तीर्थ करायची इच्छा आहे. एकदा गोवा तीर्थ झालं की संपलं. अशी नाही, कोणती करावी? ज्याचा संकेत आमच्या शास्त्रांनी, ज्याचा संकेत आमच्या साधूंनी दिला त्या यात्रेला जावं. त्या तीर्थाचे 2 प्रकार आहेत. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाठात कायम सांगायचे, ही सगळी तीर्थ आहेत, ही भौम तीर्थ आहेत, पण एक तीर्थ पाहिजे. या भौम तीर्थाबरोबर चित तीर्थ एक चालणार. जयाचे नाव तीर्थाराव, दर्शने प्रशस्तीचे ठाव, जया संगे ब्रह्मभाव, भ्रांतासीही भ्रांतालाही ब्रह्मभाव देण्याची कुवत ज्या साधू पुरुषात आहे. हो, आमच्या महेश भाऊचा एक शब्द आहे, ऊर्जा स्त्रोत. ज्या साधूत आहे अशा साधूला चित तीर्थ म्हटलंय आमच्याकडे. ते चेतन काय आहे? तीर्थ आहे, ते चित तीर्थ आहे. हे तीर्थ मिळावं, मगाशी म्हटलो संता संगे सेवू. ही तीर्थयात्रा केल्यावर जर ही तीर्थ घडलं नाही तर आपल्या जीवनाला अर्थ नाही, कारण संताविन प्राप्ती नाही. म्हणून देव जरी बोलला नामदेवरायासोबत तरी खेचर स्वामीची भेट गरजेचीच पडली. देव सोबत खेळत होता उद्धवाच्या, तरी गोपीच्या उपदेशाची गरज पडलीच. म्हणून सत्पुरुष ह्याला चित्तीर्थ म्हणतात. हे भेटलं पाहिजे, पण हे सगळ्याला सहजासहजी भेटत नाही. हे तीर्थ सगळ्याला घडत नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी सगळी तीर्थयात्रा केली. वाराणसी गया पाहिली द्वारका. उत्तरार्ध नको सध्या. वाराणसी गया पाहिली द्वारका. तुकोबारांनी नामदेवरायाच्या अवतारात, उद्धवाच्या अवतारात सगळी तीर्थयात्रा केलेली आहे. सगळी यात्रा केली. पण आता या भौमतीर्थाबरोबर चित्तीर्थ, संत तीर्थ भेटलं पाहिजे, ही उत्सुकता त्यांच्या हृदयात निर्माण झाली. तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे अस्वलाची परी, आणि गुरुनामाचा जप करी. नामदेवरायाबद्दल म्हटलेलं आहे. अशी तीव्रता निर्माण झाली आणि अशी कर्म साम्य दशा होय जेत विरेशा, ते तर सद्गुरु अपैसा भेटेची का. अशी कर्माची साम्य दशा आली. जगद्गुरु तुकोबाराय झोपले होते आणि त्यांना स्वप्न पडलं, मी गंगेच्या स्नानाला निघालो. आणि त्या गंगेच्या स्नानाला जाता जाता, भौम तीर्थावर जाता जाता त्यांच्या जीवनात अजून एक गंगा आली. ती गंगा कोणती? अभंगाचं पहिलं गंगा आली आमावरी. भाग्योदय झाला आणि माझ्या जीवनामध्ये आज संत जीवनात आले. ऐकलं का? आपल्याकडे संत भेटीबद्दल 2 प्रमाण आहेत. देवाची कृपा झाली तर संत भेटतात, किंवा भाग्याचा उदय झाला तर संत भेटतात. याच्यात फरक काय? जर प्रयत्न करून जर भेटले तर म्हणायचं आमच्या भाग्यानं भेटले, आणि काहीच प्रयत्न करता सहज भेटले, समजावं देवाच्या कृपेने भेटले. जगद्गुरु तुकोबाराय संत भेटी करता तेवढे प्रयत्न केले नाही, संत स्वतःहून भेटले, सापडविले वाटे. म्हणून भाषा आहे, अहो मी गंगेजवळ गेलो नाही, गंगा आली आमच्या जीवनात. काय आली? गंगा आली. कोणती गंगा आली? आमच्या जीवनात गंगा आली. त्या गंगेचं स्वरूप आहे संत पावले साजेरी. ऐका, गंगा काय करते? पाप घालवते. संतांच्या चरणाचं चिंतन पाप घालवतं. गंगा काय करते? गावाच्या मागं किती मोठं गटार असू द्या, त्या लगेच आपल्यात घेते.
त्याचा इंटरव्ह्यू घेत नाही. तो कोण रे? म्हणे नाला. कोण्या गल्लीतून आला? म्हणजे खाटकाच्या चला वय माग. अशी गंगा म्हणत नाही. आगा गावर असे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगे काय म्हणत आले परते सर लगेच घेते. गंगा दुसरा एक करते. गंगा गटार आपल्यात आल्यावर किती दिवसानं आपलं रूप त्याला देते लगेच. सरी तवची ओहळ वाहळ जवण पवती गंगाजळ मग होनी ठाकती केवळ गंगा रूप लगेच. बघा परिक्रमा करताना उद्धव घाटावर लोक गटार दिसले की नाकाला कपडा लावतात. पंढरपूरला उद्धव घाट उतरतो ना आपण तिथं गटार आहे तिथं नाकाला काय लावतात? कपडा लावतात. आणि तेच पुढे गेल्यावर त्याच गटाराचं केशवाय नमः गोविंदाय नमः म्हणतात. हा गावा मागील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ आणि सरिता ओहळ ओघा गंगे मिळवणे झाल्या गंगा. मला वाटतं संत सुद्धा सगळ्याला आपल्या जवळ घेतात. खरं सांगू का आम्हाला ज्ञानोबा तुकोबा जोग महाराजांनी जवळ घेतले म्हणून मजा आहे. आमचं लय खरं अवघड होतं महाराज. ते लॉकडाऊन मध्ये आमचं गेट टुगेदर झालं. लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टन्स. मग ते आमचे सगळे मित्र आम्ही त्या मैदानात जमा झालो शाळेच्या. मग प्रत्येक जण आपला परिचय करून देऊ लागला. पण त्यात मी मोठा असल्यामुळे सन्मानाने जरा महाराजाची कुठे मोठेपणा असतो थोडासा म्हणून त्याने अध्यक्षपद मला दिलं. मग मी विचारायचो माझ्या मित्राला इलियास क्या करता रे तू? ते मुस्लिम भागातला आहे मी तिथं मुस्लिम मित्र जास्त आहेत माझे. इलियास क्या करता तू? कुछ नहीं आबू की पान टपरी चला रहा हूं. आबू की पान टपरी. बोले फारूक तू क्या करता? बोले मैं मोजा बेचता म्हणजे केळी. या भाऊ या बसा. परत मी एकाला विचारलं इर्षद तू क्या करता? मोबाईल के कवरा बेचता. मोबाईल के कवरा बेचता. दत्ता तू काय करतो? काय नाही लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड काढून देतो. राहुल तो काय करतो? काळी पिवळी चालवतो म्हटले. आणि मग मी रात्रभर विचार करू लागलो भाऊ जर मी आळंदीला गेलो नसतो तर जोग महाराजांनी मला जवळ केलं नसतं तर यांच्या शेजारी माझं बी एक दुकान असतं. फुगेल्या फुगे केसावर फुगे हो म्हणे माय. अवघड होत म्हणून संतांनी जवळ घेतलं आणि नुसतं जवळ नाही घेतलं आपल्यासारखं केलं. आपण सारखी क्षपक आहे प्रमाण पण गोड आहे. चला मग संत पाऊले साजेरी. पण एक सांगू गंगेजवळ जाऊन सुद्धा आपले काही कर्तव्य आहेत. ऐकलं का? गंगा गटाराला गंगा रूप करते पण कोण्या गटाराला? जे मिसळतं त्याला. एकाने गटार भरलं बाटलीत गच्च बुचन लावलं ठेवलं गंगे 4 वर्ष आणि 4 वर्षानं गेला काढायला तर गटार गटारच राहिलं. का? मिसळलं नाही म्हणून. अशी बरेच गटार वारकरी संप्रदायाच्या गंगेत येतात. काय करतात? वारकरी संप्रदायाच्या गंगेत असे बरेच गटार येतात पण भडवे बुचणं लावून येते मिसळतच नाही. आम्ही दिंडीत भजनाला आणा गुडदाने गोळा करीत हिंडतो रस्त्याच्या काढा काढा. आहे का नाही? हा अरे मिसळल्याशिवाय तुला आनंद कसा भेटेल? मिसळावं लागतं. ते करण्याकरता मी काय केलं ते ते करीन आंघोळी. मी समर्पित होईल ते ते करीन आंघोळी. महाराज आंघोळीला पाणी कोणतं? त्यांच्या पायातून निघालेली गंगा ती कोणती? पुढे चरणरज धुळी. महाराज गंगेत स्नान केलंच पाहिजे. त्यात विशेष पर्वाला जर केलं त्याचं विशेष फल आहे. काल सोमवती अमावस्या होती. हो विशेष पर्वाला विशेष फल आहे. अरे बाबा येते तीर्थावळी पर्व काळ सकळ अशा त्या गंगेची महती आहे. त्या गंगेत मी स्नान करेल. त्याचा परिणाम पाप पळाले जळाले. चला या तुम्ही पुढे आता शेवटच्या चरणाला. पाप पळाले जळाले. त्यांच्या गंगेत स्नान केल्यामुळे आमच्या जीवनातलं पाप पळालं. जीवनातलं पाप गेलं. परमपूज्य परमादरणीय परमसिद्धीय पांडुरंग महाराज घुले सांगत असतात. हो काय? ठकू पळून गेली पण पळून गेलेली ठकू परत येऊ शकते. पळाले आणि तिकडे जाऊन ते जळाले. पाप पळाले जळाले आणि जन्मा येणे गडे पातकाची मूळ असल्यामुळे पाप जळालं. त्यामुळे भव दुःख दुरावले. महाराज तुमची वेळ झाली. तुम्हाला नांदेडचं कीर्तन गाठायचंय आणि तुम्हाला कळतं का नाही काही? अजून एक चाल व्हायची. वेळ किती झाला? हो मग बाबा थोडक्यात सांगा ना. थोडक्यात सांगतो म्हणले. काय थोडक्यात? तुका म्हणे
की आमचे लहानुभाऊ सदैव आमच्या संपर्कात असतात. सामाजिक सेवेच्या कार्यात सुद्धा त्यांची धडपड मोठी असते आणि कोणतं काम करायचं तर ते थेट झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे ही तळमळ त्यांच्या पाठीमागे असते. आता तुम्हाला सांगतो इथं किती 1 2 3 4 5 6 7 म्हणजे प्युअर महाराष्ट्र गाजवणारे 7 गायक आहेत. 2 कीर्तनकार, आपलं 2 मृदंगाचार्य आहेत जे महाराष्ट्र गाजवत आहेत. कीर्तनकाराची निवड थोडी चुकली त्यांची, कारण त्यांना कीर्तन वजनदार नको होतं, त्यांना कीर्तनकारच वजनदार पाहिजे होता. असं हो, म्हणून पण आमचा स्नेहानुबंध आहे. पण या सगळ्यांना विचारा, त्यांनी या कार्यक्रमाकरता प्रत्येकाला 15 तरी फोन केले असते. बस 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. निदान 15 तरी काय केलेले, यांना 25. मला तुमचा रेटच तेवढा आहे आता. तुमची प्रतिष्ठा तेवढी आहे, आमचं 5-10 फोन मध्ये भागलं. असो, ज्याच्या त्याच्या वेटेजनच करावं लागतं, आवाजच नाही. आदरणीय आमच्या विकास महाराज म्हणतात 25 फोन केले सगळ्या गुणीजन मंडळींना. आणि सगळी मंडळी का आले, एवढी मंडळी एका जागी येणं शक्य नाही आणि ह्या काळामध्ये शक्य नाही. कारण दिवस सध्या कोणता ऋतू चालू माहिती आहे का रंगनाथ बुवा? पावसाळ्यातला उन्हाळा चालू आहे. शिवा भाऊ, सध्या कोणता आहे? पावसाळ्यातला उन्हाळा चालू आहे. एवढी उष्णता आहे, प्रत्येकाची धावपळ आहे. आमचे सदानंद महाराज मढला होते रात्री, तिथून आलेत. त्यानंतर आमचे गुरुजी श्रीगोंद्याहून आले. त्यात आमचे विकास महाराज, त्यांच्या मागे ॲडमिशनची एवढी धावपळ आहे सध्या गुरुकुलमध्ये. कारण त्यांच्या, मला वाजवणं जेवढं आवडतं ना विकास महाराजाचं, त्याहीपेक्षा त्यांचं कार्य मला खूप आवडतं. हो, एखाद्या महाराजांनी 2 एकरात मठ बांधला तो नाही मोठा, ज्याने वारकरी संप्रदायाला 4 टाळकरीने पाकवाजा दिला तो महाराज मोठा समजतो. ते कार्य, तेवढ्या कार्य बाहुल्यातून ते आले आमचे माऊली महाराज, ही सगळी मंडळी. कारण सदैव संपर्कात असणारे आमचे लहानुभाऊ. आणि मी भाग्य समजतो शोभाताईंचं की अशी रत्न पोटाला यायला सुद्धा काय लागतं, भाग्य लागतं. त्यांनी वडिलाची सेवा खूप चांगली केली. वडिलाच्याही पुण्यतिथीचा कार्यक्रम सगळ्यांचे डोळे दिपतील एवढा सुंदर केला. आजच्याही कार्यक्रमामध्ये कुठेच कसर ठेवली नाही. मला वाटतं नाशिकमध्ये प्रसिद्ध असणारा ते काय शेख मास्टर बँड एवढा भारी आणला, म्हणजे पूर्ण जलाची मिरवणूक त्यानं काढली. आणि कोणतेच, मला जर कोणी विचारलं कार्यक्रमाचं आयोजन कसं असावं, गाणारे कसे असावे, वाजवणारे कसे असावे, सिस्टीम कशी असावी, विनेकरी कसा असावा, आमच्या सानबाबासारखा. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही टॉप 10 मध्ये एक आहे, पण तो टॉप 1 माणूस आहे विनेकऱ्याचा. इथं टॉप 10 मध्ये गायक आहेत, पण विनेकऱ्याच्या बाबतीत सध्या महाराष्ट्रात टॉप 1 विनेकरी आहेत. त्यांचे ते नाचणं, बसून कधी माणूस उभा राहतो कळतही नाही. ह्यांना माझ्या गाडीत फिरवावं लागेल महिनाभर, मग कळते बसणं उठणं काय. म्हणून सर्व टाळकरी अत्यंत आखीवर एक नियोजन आहे. आणि आमच्या लहानुभाऊंनी एवढ्या तळमळीने हे कार्य केलं. तुम्ही सर्व मंडळी आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. खरं तर मला माझ्या वेळेच्या पुढे 15 मिनिटं जास्त बोलू, ओव्हर टाईम केलाय. जास्त बोललोय कारण अजून बोलावंसं वाटतं, बोलण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. पण पुढचा प्रवास नांदेड, मला कीर्तन गाठायचंय नांदेडला. म्हणून सर्वांचा निरोप घेतो, सर्वांचं दर्शन घेतो. आदरणीय आमच्या लहानुभाऊंच्या कार्याला शुभेच्छा देतो. पुढील कार्याकरता सुद्धा आपण ज्ञानोबा तुकोबाचे आशीर्वाद त्यांना लाभावे अशी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या चरणी समर्पित करून थांबतो. या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आमचे शिवभाऊ शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या भागातील एक राजकीय दमदार नेतृत्व आमचे शिवभाऊ आज या ठिकाणी आहेत. मला वाटतं नुसती एकटे नाहीत, इथं टाकळीची किती आहेत. टाकळीची भजनी मंडळी, मंडळी आवाज आहे मला. गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी. गंगा आली आम्हावरी, गंगा
साजिरी सा संत पाऊले साजिरी 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 संत पावने साजे संत पावने साजे रे संत साजिरी संत बाबुले साजिरी साजिरे संत जोडी संत पाय माझा पाय बघा तुम्ही. म्हणून या सर्व मंडळीबद्दल सद्भाव व्यक्त करतो. तुमची माफी मागतो, मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सगळे गुणीजन मंडळी हे सर्व मला आदरणीय आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून आता मी जय विठ्ठल करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराजाला विनंती करतो, तुम्ही पुढे चला.
मी आलोच मागून चौपदार पोचितन का मला हा बाकीच्यांचे आभार माना मी ऑनलाईन ऐकतो आता सगळ्याबद्दल सद्भाव व्यक्त करून वाणीला पूर्णविराम विठ्ठल जय जय बोलेले पुरे बेडे बापुडे बंधारे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही बिचारीला अधिकार मी बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राग पाय भगत करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम पुंडलिक हरे श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. इतके कमीच आहे की जेणेकरून आजच्या ह्या आदरणीय आमच्या मातोश्री शोभाताई पांडुरंग वाटपाडे यांनी जी चारधाम यात्रा करून आले त्या निमित्ताने आम्ही हा आयोजित केलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या आग्रहास्तव आम्ही आमंत्रित सर्वांना केलं आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण आलात त्याबद्दल माझ्या वाटपाडे परिवाराच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय आजची जी कीर्तन सेवा जोग महाराज संस्थेचे आदरणीय आमचे गुरुवर्य उमेश महाराज दशरथे बाबांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की बाबांनी आमच्या एका शब्दावरती आम्हाला मान सन्मान देऊन आमच्या कार्यक्रमाची तारीख घेतली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज आरू महाराष्ट्राचं भूषण आमच्यासाठी खूप मनापासून वेळ दिला त्याबद्दल बाबांचे मी मनापासून आभार मानेल. त्याच पद्धतीने आदरणीय आमच्यावर कायमस्वरूपी प्रेम करणारे आदरणीय आमचे महेश्वरजी बगुरी गुरुजी बाबांचे खरंच मनापासून आभार मानेल. वेळोवेळी आम्हाला खूप पद्धतीने मदत करता त्याच्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि एक महाराष्ट्राचं नवीन व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायामध्ये एक वारकरी संप्रदायाचा वारसा टिकून ठेवण्यासाठी आमचे गुरुबंधू सदानंदजी महाराज त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानेल. त्याच पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व कधीच कुठं गायनाचार्य म्हणून जात नाही कारण की त्यांनी कीर्तन सेवा चालू केली आणि आमच्या एका शब्दाला आम्ही आवाज दिला आणि आम्हाला वव दिली असे आदरणीय आमचे कोमल महाराज पाटील त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानेल. त्याच पद्धतीनं आपल्या टाकळी गावचं भूषण मी आमच्या टाकळी गावचं भूषण नाव घ्यायचं नाही मला पण राहावं नाही असे आदरणीय आमचेवाले बोराडे महाराज त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानेन. त्याच पद्धतीने सोमठाणे गावचं भूषण ऋषिकेश महाराज नवले हे सुद्धा इथं उपस्थित आहे. त्याच पद्धतीने 2 मृदुंगाचार्य आपल्याला लागले. नाशिक जिल्ह्याचं भूषण आदरणीय आमचे विकासदादा बेलुकर त्याच पद्धतीने आळंदीचं भूषण ज्ञानेश्वर माऊली यांचे मी मनापासून आभार मानतो. वारकरी संप्रदाय संस्थेचे अनिल महाराज जमदडे येवला संस्थेचे सर्व भजनी मंडळ पंचक्रोशीतील भजनी मंडळ आलेले सर्व भाविक भक्तांचे मी मनापासून आभार मानतो. त्याच पद्धतीने आम्हाला जी साऊंड सिस्टम दिली ते आमचे शंकरदादा त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खूप आतोकात प्रयत्न केले असे आमचे TV चॅनल शाही लीला बालाजी चॅनल यांचे मनापासून आभार मानतो. त्याचनंतर गजर पंढरीचा महाराजसुद्धा इथे उपस्थित आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आलेल्या सर्व भाविक आमचे मित्र परिवार नातेवाईक अधिकारी सर्व ग्रामस्थ सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांनी महाप्रसादात झाल्याशिवाय कोणी जाऊ नये ही विनंती.